समाजातल्या विविध घटकांना मदत करताना काही नेते असं वागत आहेत जणू ही मदत त्यांच्या स्वतःच्या खिशातून दिली जाते आहे। सरकारने दिलेले पैसे शेतकरी लग्न आणि साखरपुड्यावर खर्च करतात। शेतकरी शेतीत पैसे कधी टाकतात अशी मुजोरीची भाषा कृषी मंत्री कोकाटेंनी केली आहे। त्यावर जर कोकाटे बोलले असतील तर सरकार क्षमा मागेल असं बावनकुळेंनी म्हटलंय। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी लागेल थोडा प्रकाश नसतो तर लाईट बंद करा तुम्ही बघा तुम्हाला प्रकाश दिसतं की सगळं काय दिसत नाही तुम्हाला एवढं सांगा मला तुम्हाला काय दाखवू मी आता। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करता का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा। मतं मागताना हात जोडून नम्रतेनं बोलणाऱ्या नेत्यांची सत्ता मिळाल्यानंतर भाषा कशी मुजोरीची होते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। शेती नुकसानीची पाहणी करताना कोकाटेंचा तोरा असा होता जणू काही कर्जमाफीचा पैसा सत्तेतले नेते स्वतःच्या खिशातून देतात। अजित साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही तो शेतकऱ्याला भेटेल का? रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर असतं त्याला भेटेल। 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा। बरं मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करता का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा। कोकाटेंच्या विधानावर सत्तेतील अनेक नेत्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला। एरवी विरोधक कोणत्या मुद्द्यावर काय बोलले याचा सगळा तपशील माहिती असलेल्या नेत्यांनी कोकाटे काय बोलले याची माहितीच नाही असा दावा केला। मला प्रेमात अडकून जो माझ्याशी लग्न करेल त्याला धनंजय मुंडे आपल्या दलालाच्या माध्यमातून 20 कोटी रुपये देणार होते असा आरोप करुणा मुंडेंनी केला। मी आता बैठकीला होते बैठकीमधून आता बाहेर आले। तुम्ही जे काही विचारताय त्याबद्दलची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही। मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर होते अवकाळी पावसाची पाहणी करताना तर शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफीबद्दल विचारलं असता त्यांनी शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की तुम्ही 5-5, 10-10 वर्ष कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाल्यानंतर साखरपुडे लग्न करता। आपण खरं तर जे काही प्रश्न विचारतायत हे कोणी बोललेत किंवा काय आले ते एकतर्फी मी उत्तर देणं बरोबर नाहीये। नक्की ते काय बोललेत कोणत्या अनुषंगाने बोललेत त्याचा पाठीमागचा पुढचा कंटेंट काय होता त्याच्यामुळे ती सगळी माहिती मी घेते। अल्पसंख्याक समाजाची फसवणूक देखील अजित पवारांनी केली असा आरोप त्यांनी केला। आता त्यांना जनतेने नाकारलेले घरी बसवले आणि हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला का नाकारलं आणि आता विरोधात असेल तर विरोधात असताना फक्त टीका करणं हे एककलमी कार्यक्रम त्यांचा आहे। त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे काही योजना नाहीयेत। मंत्र्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना नाही मी ऐकलं नाही मी ऐकल्यानंतर समजून गेलं आपल्या प्रतिक्रिया नाही मला ते तुम्ही सांगितलं आता मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही। कृषी मंत्र्यांनी देखील बोलताना संवेदनशीलतेने बोललं पाहिजे। मी काय त्यांचा वाक्य ऐकलं नाही। नक्की ते काय बोललेत कोणत्या अनुषंगाने बोललेत त्याचा पाठीमागचा पुढचा कंटेंट काय होता त्याच्यामुळे ती सगळी माहिती मी घेते। अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत। स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतात सध्या। स्वतः त्यांचे ते काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत खिल्ली उडवतायत। काय झालं या राज्यामध्ये? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे कोसळून गेलं हो। नुसते इशारे देत बसलेत असं केलं तर मी ते करीन तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही। कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत तुमच्या समोर। नागपुरात काल गोळीबार झाला परत जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय। काय सांगताय तुम्ही? गृहमंत्र्यांना सांगा नुसतं विरोधकांच्या टिंगलटवाळ्या करून राज्य चालत नाही। मुजोरीची भाषा करणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या सरकारनं वायदा केलेली कर्जमाफी केली का?
सरकारनं दिलेलं हमीभावाचं आश्वासन पूर्ण झालं का? किती शेतकऱ्यांना खरोखर विम्याचे पैसे मिळाले? जर सरकार भांडवली वस्तूंसाठी पैसा खर्च करत असेल तर मग शेती तोट्यात कशी गेली? शेतकरी आत्महत्या कशामुळे होत आहेत? नाशिकच्या कांदा उत्पादकांचे कवडीमोल भावामुळे काय हाल झाले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माणिकराव कोकाटे यांनी द्यायला हवीत. जेव्हा कोकाटे शेतकऱ्यांना जाब विचारत होते तेव्हा समोरच्या एका शेतकऱ्यानं आम्हाला काहीही नको, फक्त रास्त भाव द्या असं विचारल्यावर कोकाटेंनी मात्र त्यावर चक्कार शब्दही काढला नाही. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये. पहिली गोष्ट, कर्ज का वाढलं याचं कारण सरकार आणि सरकार आहे, लक्षात घ्या. या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबाचे पाईक असान आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असान तर माफी मागा पहिले. माणिकराव, तुम्ही जर कांदा निर्यात बंदी केली नसती तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागितली नसती. तुमचं काय धोरण होतं? मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया. तुम्ही सांगा, या देशातलं लोखंड निर्यातीला परवानगी आहे, या देशात फॅक्टरीमध्ये जो माल निर्माण होतं ते तुम्हाला विदेशात पाठवता येतं, मग आमच्या कायद्याला तुम्ही निर्यात बंदी का करता? मी सांगतो ना, ते अफजल खान परवडले. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अफजल खान काय, औरंगजेब काय, दाऊद इब्राहिमची औलाद काय, हे परवडले असे मनाची वेळ आलेली आहे. तुम्हाला हे समजायला नको का तुम्ही म्हणताय कर्ज तुम्ही थांबून ठेवताय. मग कोणाला हौस आहे? कोणाला हौस आहे? आणि तुम्ही बोंबलले काय हो? तुम्ही कशाला तोंड मारलंय आम्ही कर्जमाफी करतो? लाज नाही वाटली का तेव्हा? किती मारायचं तुम्हाला? एकीकडे अजित पवार कर्जमाफीचा वायदा जाहीरनाम्यामध्ये होता पण मी तोंडी बोललो नाही असं सांगून शेतकऱ्यांना हप्ते भरण्याची तंबी देत आहेत, आणि दुसरीकडे कृषी मंत्री शेतकरी पाहणीवेळी कर्जमाफीचा पैसा शेतकरी साखरपुडा आणि लग्नावर उडवतायत असं म्हणतायत. जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं. भाषण माझी काढून बघा. जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक काय करू पाहिजे तरी काय दिसत नाही तुम्हाला? एवढं सांगा मला, तुम्हाला काय दाखवू मी आता? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. नुकसानीची पाहणी करण्याआधी कृषी मंत्री कोकाटे पक्षाच्या बैठकीला हजर राहिले. तिथून संध्याकाळी उशिरा ते पाहणीसाठी पोहोचले. त्यावेळी अंधारामध्ये शेती नुकसानीची पाहणी कशी होणार या प्रश्नावर कोकाटेंनी काय उत्तर दिलं तेही बघा. अंधार खूप पडलाय आता. थोडीशी राष्ट्रवादीची बैठक नंतर ठेवून तुम्ही जर पहिले इथे दौरा केला असता तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. शेतकऱ्यांना वेटिंग काय अडचण नाही. शेतकरी आजही माझ्या बरोबर आहे. अजूनही लागेल तेवढा प्रकाश नसतो तर लाईट बंद करा. तुम्ही बघा, तुम्हाला प्रकाश दिसतं की नाही? सगळं काय दिसत नाही तुम्हाला? एवढं सांगा मला, तुम्हाला काय दाखवू मी आता? कुठला शेतावरचा कुठल्या गडाला काय मार लागलेला आहे तुम्हाला कुठं बघायचं? चला कॅमेरा घेऊन माझ्यावर तुम्हाला दाखवतो. पपई पण दाखवतो, सगळं दाखवतो तुम्हाला. असं नाही आहे. मी वेळेवर आलेलो आहे. राष्ट्रवादीची बैठक ही वेगळी बैठक होती. ती बैठक पार पाडल्यानंतर या संपूर्ण नाशिक रिजनचे आमदार, खासदार, माजी खासदार, मंत्री सगळे आले होते. त्यामुळे तिथं उपस्थित राहणं, मीच बैठक बोलवली, मीच गैरहजर राहणं बरोबर नाही. परंतु तरीसुद्धा ती अर्धवट सोडून मी या ठिकाणी अंधार पडू नये म्हणून अर्धवट सोडून बैठक आलो इथे आणि शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट या ठिकाणी पाहणी करायला आलो आहे. आणि आणखी 2-3 दिवस मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करायला जाणार आहे. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.